पवारांविषयी खूप शंका आहेत, प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी गेले 3 पत्रकार परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहितदादा पवार हे घेत आहेत आणि ते महाराष्ट्रात दिल्लीत सुद्धा त्यांनी याविषयी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला एक आता अशी शंका निर्माण होती आहे की बाबा जर तो घातपात असेल तर रोहितदादांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. कारण आमच्या युवा नेत्याची आम्हाला काळजी आहे कार्यकर्त्या म्हणून आणि त्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायला आलो होतो की मुख्यमंत्र्यांना आपण असं सांगावं की अजितदादा पवार यांच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडनं चौकशी करावी निपक्षपातीपणे. दुसरी गोष्ट अशी आहे की VSR कंपनीची कंपनी ती विमानाची त्या विमानाच्या निष्काळजीपणामुळं तो अपघात झाला किंवा घातपात झाला त्याच्यावर त्वरित बंदी घालावी. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रोहितदादा पवार यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना त्वरित शासनाने झेड+ सुरक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाज उठवताना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. भाजपचे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे असतील किंवा विखे पाटील असतील हे रोहित पवार टीका करतायत या पत्रकार परिषदेत, काय सांगता? खरंच मला त्या संदर्भात एक दुर्दैवी वाटतं की महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की रोहितदादा पवार यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत ती साखळी त्यांनी जी दाखवलेली आहे ती सामान्य नागरिकांना सुद्धा पटत आहेत. परंतु जो घात झालेला आहे अजितदादांचा त्याविषयी त्यांच्या सरकारमधील लोक उलट तो लवकर त्या प्रकरणाची चौकशी करून त्या म्हणजे लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी. परंतु ते न करता मला असं कुठंतरी आता जाणवतं आहे की ज्यांनी घात केला आहे त्यांची वकिली तर हे भाजपचे नेते करत नाहीत ना. हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मनात निर्माण झालेला आहे. ओके, थँक्यू.